श्रीराम समर्थ श्रीराम। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्यापरी पाववी प्रेम ग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संत की जय। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व साधक बंधू आणि भगिनींनो, समर्थांनी दशक 2 समास 7 मध्ये जो आपल्याला उपदेश केलेला आहे त्यामध्ये सत्वगुणांची लक्षणं सांगितली आहे। सत्वगुण म्हणजे साधकांसाठी पर्वणी। साधकांना आपली साधना ही खऱ्या अर्थाने फलद्रूप करून घ्यायची असेल तर त्यांनी सत्वगुणाची उपासना करावी। म्हणून सत्वगुण अंगी आणणे याचाच अर्थ भगवंताकडे जाणे आहे। आणि ही कृती करत असताना आपल्याला वेळ कमी आहे आणि त्या कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे। कुठला कमी वेळ आहे? तुम्ही म्हणाल की माणसाचं आयुष्य हे शतवर्षे आयु नेमेले, 100 वर्ष माणसाचं आयुष्य आहे। मग 100 वर्ष माणसाचं आयुष्य असताना सुद्धा मग आपल्याला वेळ कमी कसा काय म्हणावा? याचं कारण असं की कमी वेळामध्ये सांगायचं असेल तर आपले आयुष्य जरी 100 वर्षाचं नेमलं असलं तरी घडी काळ खातो ही चिंता धरावी। माणसाचं आयुष्य कोणत्या दिवशी संपेल हे कोणाला सांगता येत नाही। म्हणून समर्थांनी या दशक 2 समास 7 मध्ये सगळी भक्ती करण्यासाठी सांगितलं आणि त्या भक्तीमध्ये कीर्तन भक्ती सांगितली आहे। सर्व सांडोनिया अभिमान आणि कीर्तन भक्ती सत्वगुण व्यक्तीने कशा प्रकारची भक्ती करावी हे समर्थ सांगतात। श्रीराम समर्थ श्रीराम। सांडुनिया अभिमान, निष्काम करे कीर्तन। श्वेद रोमांच येती पूर्ण, तो सत्वगुण श्रीराम। सत्वगुणांची उपासना करताना अभिमान सोडावा। निष्काम भक्तीने, निष्काम भावनेने आपण कीर्तन भक्ती करावी असं समर्थ सत्वगुणाचं लक्षण सांगतात। माणसाचं आयुष्य खरंच थोडंच आहे आणि म्हणून थोडं कसं आयुष्य आहे तर महाभारतातली एक आपण कथा पाहणार होतो। एक दिवस असं झालं की प्रत्यक्ष धर्मराजाकडे एक ब्राह्मण आशीर्वाद देण्याच्या दृष्टीने आला। त्यांनी राजांना आशीर्वाद दिले। धर्मराजा म्हणाले की आपण उद्या यावं। दारासमोर भीम उभे होते। भीमाने विचारलं, आपण आलेत, परत चाललेत, काय गोष्ट आहे? ब्राह्मणांनी सांगितलं, मी दरबारात राजांना आशीर्वाद देण्यासाठी आलो होतो आणि म्हणून आशीर्वाद देणं झालं आहे, दक्षिणेसाठी उद्या या असं राजांनी सांगितलं। त्याला खूप आनंद झाला। भीम म्हणाला,
आपण आजच्या ऐवजी उद्या यावं असं सांगितलं तुम्हाला. म्हणे हो. तुम्ही थांबा म्हणे, तुमची दक्षिणा उद्याची आजची आजच घेऊन जा. सामान्यतः कसं असते की पूजा आज सांगितली जाते आणि दक्षिणा महिन्याभराने मिळते. पण भीमाने सांगितलं की दक्षिणा आजची आजच घेऊन जा. भीम सरळ निघाला. तो कुठे? ज्या ठिकाणी नगारा वाजवला जातो त्या ठिकाणी गेला आणि आपल्या दोन्ही हातांनी तो नगारा वाजवायला सुरुवात केली. नगारा ऐकल्याबरोबर धर्मराजा अर्थात युधिष्ठिर त्यांनी आपल्या नौकरांना सांगितलं, इथे काय चालू आहे, कोण वाजवतोय नगारा, जा बरं जाऊन पाहून या आणि त्यांना सांगा हे नगारा वाजवणं बंद करा. असा राजा बोले आणि दळ आले. ते धावत पळत तिथे पोहोचले तर तिथे भीमाला पाहिलं. भीम नगारा वाजवतोय. तुम्ही भीम त्यांना सांगावं की तुम्ही नगारा वाजवू नये, याचा अर्थ नगारा वाजवणं बंद होऊन जाईल आणि आपल्याला वाजवायला सुरुवात करेल तो. आणि भीमाची एक टिपरी जरी आपल्या डोक्यात बसली तरी राम म्हणायला सुद्धा संधी मिळणार नाही. धर्मराजाकडे ते परत गेले. राजांना नमस्कार केला. म्हणे राजे, नगारा वाजवणं का बंद झालं नाही? म्हणे क्षमा करा, भीम दरवाजा नगारा वाजवत आहेत. ठीक आहे ठीक आहे म्हणे. का वाजवत आहेत? म्हणे त्यांना आम्ही का हा प्रश्न विचारणे, याचा अर्थ आम्ही मृत्यू ओढावणे आहे. मीच जातो असं धर्मराजा म्हणाले आणि तिथे जाऊन उभे राहिले. भीमाला आवाज दिला, इकडे ये. भीम हात जोडून उभे राहिले. काय लावलं हे? नगारा कशासाठी वाजवतात? अवेळी नगारा वाजवण्याचं कारण काय? क्षमा करा, फक्त नगारा अवेळी तेव्हा वाजवला जातो की जर कुठली तरी आनंदाची गोष्ट घडली असेल तर. अन्यथा नगारा वाजवण्याची वेळ आहे त्यावेळेसच हे शुभ वाजवले जाते. क्षमा करा, आपण आत्ताच्या ब्राह्मणांना सांगितलं होतं की दक्षिणा उद्या घेऊन जा. म्हणे हो. म्हणे माझ्या लक्षात आलंय की हे उद्या येणार, याचा अर्थ आपण उद्यापर्यंत राहणार आहात. तुम्ही उद्यापर्यंत राहणार याचा मला इतका आनंद झाला. घडी काळ खातो ही चिंता धरावी. एक एक क्षण माणसाचा असा आहे की कोणत्या क्षणी कोणाचं काय होईल हे सांगता येत नाही. आणि तुम्ही त्यांना उद्या बोलावलं, याचा अर्थ असा की तुम्ही उद्यापर्यंत राहणार आणि माझे ज्येष्ठ बंधू उद्यापर्यंत राहणार आहे, याचा जो मला आनंद झालेला आहे, त्यामुळे नगारा वाजवतोय. धर्मराजाच्या लक्षात आलं भीमाला काय म्हणायचं होतं. त्यांनी भीमाला सांगितलं, माझ्या लक्षात आलं आहे दक्षिणा आजची आजच मिळेल. दक्षिणा धर्मराजाने अर्थात युधिष्ठिरांनी त्याला तक्षणी दिली. आपण सुद्धा अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये असं काम करावं. आजचं प्रवचन उद्या ऐकू, उद्याचं प्रवचन परवा ऐकू. आज वेळच मिळाला नाही, काय करावं? असं करू नका. समर्थ म्हणतात की आजच केलं पाहिजे. सत्वगुणाची उपासना आम्ही आजच करावी, आजपासून सुरुवात करावी. आणि म्हणून समर्थांनी दिलेला हा जो सत्वगुण आहे, जो सत्वगुणाचं लक्षण सांगितलंय, ते आज आपण ऐकणार आहोत. काय लक्षण सांगितलंय? निष्काम करी कीर्तन. कीर्तन हा शब्द ऐकला की नामदेव महाराजांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. नामदेव महाराज काय म्हणतात? नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जकी, सर्व सांडोनी माझ्या आई, वाचे विठ्ठल रखुमाई. मी विठ्ठलाचं नामस्मरण करील आणि कीर्तनामध्ये नाचेल.
या नामदेव महाराजांच्या वचनाप्रमाणे समर्थ म्हणतात कीर्तन करा, पण ते कसं करा? निष्काम करा. निष्काम या शब्दाचा अर्थ कीर्तन करण्यामागे भगवत भक्ती सोडून दुसरा कुठलाही उद्देश नसावा, याचा याचा निष्काम कीर्तन. आणि ते निष्काम कीर्तन करणारे अनेक कीर्तनकार होऊन गेले, जे खरोखर वंदनीय आहेत, आदरणीय आहेत, त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे, ते अनुकरणीय आहेत. अनेक कीर्तनं परमपूज्य वरदानंद भारतींची ऐकलीत. त्यांचे श्रोते सुद्धा जरूर नक्की सांगतील कीर्तन कसं असावं. समर्थांनी सत्वगुण सांगितला तसं असावं. कीर्तन करताना काय झालं ऐका. श्वेद रोमांच येती पूर्ण, तो सत्वगुण. मीराबाईचं आख्यान सांगितलं जाते आहे आणि मीराबाईला कृष्णाची भक्ती करायची आहे, कृष्णाची भेट घ्यायची आहे. त्यामुळे डोळ्यांमध्ये प्रत्यक्ष कीर्तनकारांच्या अश्रू आहेत. अष्टसात्विक भाव जागृत होणे, याचा अर्थ मनुष्य भक्तिप्रवण होणे. डोळ्यातून अश्रू इतके वाहिले जातात की ते आपल्या चेहऱ्यावरून आपल्या छातीपर्यंत येतात आहे. कीर्तन कसं करावं? तर खरंच कीर्तन तसंच करावं. समर्थ पुढे म्हणतात श्रीराम समर्थ श्रीराम अंतरी देवाचे ध्यान, तेणे निडारले नयन, पडे देहाचे विस्मरण, तो सत्वगुण. श्रीराम पडे देहाचे विस्मरण, देहाचं विस्मरण होणे आणि देवाचं स्मरण होणे. देहाचं विस्मरण जर कीर्तनकारांचं झालं नाही तर त्याची देहबुद्धी संपली नाही असा अर्थ होईल. प्रथम दर्शनी कीर्तनाला उभं राहत असताना कीर्तनकाराने अतिशय उत्तम आपला पोशाख ठेवावा, उत्तम कीर्तन करावं. पण एकदा कीर्तनामध्ये माणूस उभा राहिला की त्या कीर्तनामध्ये भगवत भक्ती सोडून दुसरा कुठल्याही प्रकारचा विचार मनामध्ये येता कामा नये. अंतरी देवाचे ध्यान, तेने निडारले नयन. निडारले तर डोळ्यामध्ये पाणी आलंय. भगवंताच्या प्रती असलेलं प्रेम हे नेत्रांच्या माध्यमातून प्रगट होते आहे. प्रत्येक नयन, प्रत्येक अवयव हा भगवत प्रेमाने तो भरून आलेला आहे ओतपोत. तर त्यासाठी त्या इंद्रियांना त्या पद्धतीने व्यक्तता करण्यासाठी अशा प्रकारचे अष्टसात्विक भाव असतात. समर्थ म्हणतात हरी कथेची अति प्रीती, सर्वथा नवे विकृती, आदिक प्रेमा आदियंती, तो सत्वगुण श्रीराम. मुखी नाम हाती टाळी, नाचत बोले बिरदावळी, घेऊन लावी पाय धुळे, तो सत्वगुण श्रीराम. कीर्तन करणारे कीर्तनकार इतके सुंदर कीर्तन करतात. मुखामध्ये नाम असते. सगळे लोक, सगळे श्रोते हे त्या नामामध्ये इतके तल्लीन असतात की ते टाळी वाजवतात. नाचत बोले बिरदावळी, भगवंताचं नाम नाचत घेतात आहे. घेऊनी लागे पाय धुळी, तो सत्वगुण. देहाभिमान गळे, या ठिकाणी वैराग्याची उत्पत्ती झालेली आहे. देह अभिमान गळे, विषयी वैराग्य प्रबळे, मिथ्या माया ऐसी कळे, तो सत्वगुण श्रीराम. देहाभिमान गळे, देहाचा अभिमान गळला पाहिजे. कीर्तन करताना आपण कुठे बसलो आहोत हे सुद्धा श्रोत्यांना कळत नाही. आपल्याला गरमी होते आहे याचे भान कीर्तन का श्रोत्यांना नसते.
कीर्तनकारांना याचं भान नसते की आपल्याला थंडी वाजते आहे. श्रोत्यांना याचं भान नसते की आपण ज्या ठिकाणी बसलोय तेथे देह राहिलाच नाही, तर त्याचं भान कुठे राहणार. म्हणून समर्थ म्हणतात आहे, विषयी वैराग्य प्रबळे. सगळ्या विषयांच्या बाबतीत माणसाला वैराग्य आलं पाहिजे. म्हणजे ज्या ज्या विषयांकडे आपलं मन धावते ते सगळे विषय गळून पडतात. मिथ्या माया ऐसे कळे तो सत्वगुण. काय कळत होतं? माया ही मिथ्या आहे किंवा मिथ्या ही माया आहे. शब्द दोन्ही सुंदर आहेत. परमपूज्य आद्य शंकराचार्यांनी मिथ्या शब्द फार सुंदर समजून सांगितलेला आहे. मिथ्या या शब्दाचा अर्थ असत्य असा होत नाही. असत्य या शब्दाचा अर्थ ज्याला अस्तित्वच नाही त्याला असत्य म्हणावं. पण अस्तित्व आहे, परंतु अस्तित्व असून सुद्धा त्या गोष्टीला तो त्या पद्धतीने घेत नाही, त्याच्यापेक्षा विपरीत त्याला जाणवते, त्याला मिथ्या असं म्हटलेलं आहे. मिथ्या म्हणजे काय हो? आहे त्याच्यापेक्षा विपरीत दिसणे म्हणजे मिथ्या. म्हणून इथे माया ही मिथ्या आहे, माया ही मिथ्या आहे असं समर्थ सांगतात आहे. आम्हाला जे जे दृष्टीला दिसते त्या गोष्टीला माया असं म्हणतात. माया या शब्दामध्ये दोन शब्द आले, मा आणि या. मा या शब्दाचा अर्थ संस्कृत मध्ये नाही असा होतो आणि या शब्दाचा अर्थ जी असा होतो. जी नाही तिचं नाव माया. म्हणून ही मिथ्या आहे, आम्हाला डोळ्यांनी दिसते आहे, पण ते तसं नाही आहे. जसं उदाहरणार्थ आज उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दूर आपल्याला कुठेतरी पाणी असल्यासारखं भासते आहे, त्याला आम्ही मृगजळ असं म्हणतो. ते मृगजळ पाणी दिसते आहे याचा अर्थ ते पाणी नाही आहे, ते नाही आहे जे तुम्ही समजता. म्हणून त्याला मिथ्यत्व आलेलं आहे. मिथ्या म्हणजे काय? वारुळामध्ये जात असताना किंवा एखाद्या वाळवंटात फिरत असताना पायाखाली आलेला एखादा शिंपला, त्या शिंपल्याला हात लावून आपल्याला असं वाटतं की इथे सोनं आहे का. ते जेव्हा उचलतो तेव्हा लक्षात येते की हे सोनं नाही, हे चांदी नाही, हे शिंपलं आहे, म्हणून ते टाकून देतो. माझा मुलगा दुर्गुणी असताना सुद्धा मला तो सद्गुणी वाटतो आहे याचा अर्थ ते मिथ्यत्व आहे. माझा शेजारी सद्गुणी असताना सुद्धा त्याबद्दल मला त्याचे दुर्गुण दिसतात आहे याचा अर्थ ते मिथ्यत्व आहे. मिथ्यत्व त्याला म्हणावं की जे जसं आहे त्यापेक्षा आपल्याला विपरीत वाटते. मी सगळ्यांसाठी चांगला आहे आणि सगळे माझ्यासाठी वाईट आहे, हे मिथ्यत्व आहे. म्हणून समर्थ असं म्हणतात आहे, माया मिथ्या माया ऐसे कळे तो सत्वगुण. श्रीराम समर्थ श्रीराम. काही करावया उपाय संसारी गुंतोन काय ऐसे उकलवी वृथय तो सत्वगुण. श्रीराम. संसार हा जेव्हा माणसाला नकोसा होतो त्या संसाराचं मिथ्यत्व माणसाला कळायला लागते. त्यावेळेस आपण काय करावं असा प्रश्न त्याला पडतो. तेव्हा त्यांनी भगवंताकडे जावं, भक्ती करावी, श्रद्धायुक्त अंतःकरणाने करा. संसारासी त्रासे मन. आता लक्षण दिले आहे समर्थांनी. काही करावे भजन ऐसे मनी उठे ज्ञान तो सत्वगुण. श्रीराम. सत्वगुणाचं अजून लक्षण समर्थ म्हणतात, संसाराशी त्रासे मन. खरोखर संसाराशी मनुष्य त्रासतच नाही. कुठे त्रासतो हो? दिवसभर मरमर करील
पण तरी सुद्धा घरी येऊन टीव्ही पाहिल की नाही, पण संसारामध्ये पुन्हा तो रमतोच. विषय बदलतात. विषयाला तो त्रासत असेल एका, तो दुसरा विषय हातात घेतो. म्हणजे ज्याला चेंज ऑफ वर्क म्हटलं आम्ही. पण तो कंटाळत नाही, तो त्रासत नाही. खरं त्रासलेला मनुष्य त्याला कशामध्ये रसच वाटत नाही. त्याला रस न वाटणे आणि तो अंतरातून न वाटणे बाह्याकार नाही. बाह्याकारामध्ये कृतीमध्ये बदल होत नसतो आणि व्हावा पण नाही. का? कारण तुम्ही संसारात पडले आहे, तुम्ही गृहस्थ आहात. जर गृहस्थ आहे तर ते कार्य सोडता येत नाही, पण मन मात्र भगवंताकडे नेता येऊ शकते. म्हणून समर्थ म्हणतात, संसारासी त्रासे मन काकी करावे भजन, ऐसे मनी उठे ज्ञान तो सत्वगुण. ज्या क्षणी आम्हाला असं वाटलं की आज आम्हाला परमेश्वराचं भजन करायचं आहे, नामस्मरण करायचं आहे, त्या क्षणी आपण उठून करायला पाहिजे. त्याच्यासाठी वेळ खर्च करायचा काम नाही. कारण ज्ञान जर आपल्याला झालं आहे तर त्यात वेळ नको. आमचे कबीर म्हणतात, कल करे सो आज कर सो अब, वक्त बिता जा रहा है फिर करेगा कब. एक एक क्षणाने आपला आयुष्य कमी होते आहे. म्हणून आपल्याला जर ते ज्ञान झालेलं आहे तर त्या ज्ञानाला कृतीमध्ये ताबडतोब आपण बदललं पाहिजे. असता आपुले आश्रमी अत्यादरे नित्यनेमी, सदा प्रीती लागे रामी तो सत्वगुण श्रीराम. असता आपुले आश्रमी, आपल्या आश्रमामध्ये आपण असताना अत्यादरे नित्यनेमी. नित्यनियम याचा अर्थ रोजचे आपले पूजा कर्म ते अत्यादरे करतोय. म्हणजे आदळपट न करता, चिडचिड न करता, करून टाकण्यासाठी नाही. कधी कधी पूजा केली जाते, ती करून टाकल्या जाते. नाम जपून टाकल्या जाते. टाकायचे नाही तर ते आपल्याला स्वीकारायचे आहेत आणि ते कायम आपल्याजवळ ठेवायचे आहे. आणि सदा प्रीती लागे रामी तो सत्वगुण. राम हा अंतरामध्ये एकदा असला की दुसरी वस्तू तिथे ठेवायला जागाच नाही ना. प्रेम गली अति साकरी दुजा समानच आहे. ते प्रेमाची गल्ली इतकी निमुळती आहे की त्या निमुळत्या ठिकाणी दुसरं प्रेमाचं कोणी राहूच शकत नाही. म्हणून समर्थांनी सदा प्रीती लागे रामी तो सत्वगुण. श्रीराम समर्थ श्रीराम सकळाचा आला वीट, परमार्थी जो निकट, आघाती उपजे धारिष्ट तो सत्वगुण श्रीराम. ही ओवी फार महत्वाची आणि समजून घेण्यासारखी आहे. अगदी थोड्या वेळात सांगतो. समर्थ म्हणतात की जर ज्या माणसाला सकळासी आला वीट, परमार्थी जो निकट, सगळं वीट आल्यानंतर तो परमार्थाच्या जवळ जातो. पण जेव्हा तो परमार्थावर जातो त्यावेळेस जर त्याच्यावर कोणता आघात आला, संकट आलं, समस्या आली, दुःख आलं, दारिद्र्य आलं, काही आलं, तरी सुद्धा तो आपलं धारिष्ट्य सोडत नाही. आमच्या दादांनी गाणं केलं होतं,
त्याच्यातली एक ओळ अशी आहे, भिक्षेची जरी वेळ आली तरी तेज आपुले मिळवू नको. म्हणजे इतक्या अवस्था जरी झाली तरी आम्ही परमेश्वराला कधी सोडणार नाही, कारण आमचा पाठीराखा तो आहे. आणि संसार दुःख हे मुळात नाहीच आहे. आणि जर आलं तर ते वैराग्य निर्माण करण्यासाठी यावं, पुन्हा संसारातले सुख प्राप्त होण्यासाठी डोळ्यात अश्रू येता कामा नये. म्हणून समर्थ म्हणतात, आघाती उपजे धारिष्ठ्य. संकट आलं तर तो धैर्याने उभा राहतो, घाबरत नाही. साधू संतांच्या हृदयाला आपण नवनीताची उपमा देतो. तुका म्हणे नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. साधू संतांच्या अंतःकरणाला नवनीत म्हटलंय. नवनीत या शब्दाचा अर्थ आहे लोणी. परंतु या लोण्याची उपमा सुद्धा साधू संतांच्या अंतःकरणाला पुरेपूर सूट होत नाही. तुम्ही म्हणाल का? कारण लोण्याचा एक दुर्गुण आहे, त्याच्या अंगाला जर अग्नी लागला तर ते द्रवित होते. पण दुसऱ्याचं दुःख पाहून मात्र साधू संतांना स्वतःला जर काही त्रास झाला, स्वतःला जर काही आपत्ती आली, संकट आलं, तर ते घाबरत नाही, ते कठोर राहतात. उदाहरणार्थ सांगता येईल आपल्याला की अनेक संकट तुकाराम महाराजांवर आले, पण तुकाराम महाराज कधीही डळमळले नाहीत. दारिद्र्य आलं, दुःख आलं, संकट आली, त्यांना ते घाबरले नाहीत. कारण त्यांना असं वाटलं की हे संकट येणं, ही अनुकूलता, ही प्रतिकूलता सुद्धा भगवंतासाठी अनुकूल जाते. त्यासाठी ते संकट आहे. आमचं भगवंताचं नाम आमच्या मुखात कधी येते हो? खरं मनापासून कधी येते तुम्हीच सांगा. ज्या वेळेस आमच्यावर संकट येते तेव्हा भगवंताचं नाव आमच्या मुखातून निघते. मग भगवंताचं नाम येण्यासाठी हे संकट देवाने आमच्या समोर ठेवलं आहे, असा भाव तुकाराम महाराज धारण करतात. म्हणून समर्थ म्हणतात आहे की आघाती उपजे धारिष्ठ्य. परंतु तुकाराम महाराजांच्या अंतःकरणाला स्वतःवर संकट आलं तर ते धैर्याने उभं राहतात आहे. पण बुडणाऱ्या माणसाकडे पाहून मात्र तुकाराम महाराजांच्या डोळ्यात पाणी येते आहे. बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणूनही कळवळा येतो आम्हा. दुसऱ्याच्या अंतःकरणाकडे पाहून, दुसऱ्याच्या चित्ताकडे पाहून, दुसऱ्याच्या अवस्थेकडे पाहून, दुसऱ्याच्या दुःखाकडे पाहून संतांचं हृदय द्रवित होते. म्हणून लोण्यापेक्षाही संतांचं हृदय हे अधिक श्रेष्ठ आहे. स्वतःच्या कल्याणाचा विचार कोणी करेल? दुसऱ्याच्या कल्याणाचा विचार करणारे संत आहेत. म्हणून हा सुद्धा सत्वगुण आहे, जो स्वतःच्या सुखाचा विचार करणार नाही, दुसऱ्याचा सुखाचा विचार करेल. आपण तरला नव्हे ते नवल, दुसऱ्यास तारील तोची धन्य. म्हणून समर्थांनी पुढची ओवी सांगितलेली आहे. श्रीराम समर्थ श्रीराम सर्व काळ उदासीन, नाना भोगी विटे मन, आठवे भगवत भजन, आठवे भगवत भजन, तो सत्वगुण श्रीराम. सर्व काळ उदासीन. जीवन जगत असताना सगळ्या गोष्टी कराव्या, पण त्या करत असताना आपण घरात असताना सुद्धा आपल्याला वैराग्य धारण करता येते. कसं आहे, नवीन नवीन सून घरात येते तेव्हा सासूबाईचा ठेका कसा असतो? सूनबाई, घर तुझं, सगळं तू सांभाळ. पण लॉकरच्या चाब्या मात्र तिच्याच कमरेला असतात. म्हणजे याचा अर्थ असा की काम करण्यासाठी तू आहे आणि बाकी सगळी संपत्ती माझ्या हातात आहे. खऱ्या अर्थाने वैराग्य जर निर्माण झालं असेल तर त्याची घरामध्ये आपल्याला त्याची प्रचिती आली पाहिजे. आपल्याला 4 आश्रम दिलेले आहेत. त्या 4 आश्रमापैकी
आपल्याला वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम हे शेवटचे 2 आश्रम लक्षात आहे. गृहस्थाश्रम तर आमचा आहेच, पण गृहस्थाश्रमामध्ये राहून वानप्रस्थाश्रम धारण करता येतो. तुम्ही म्हणाल वानप्रस्थाश्रम म्हणजे वनात निघून जाणे, हा झाला शब्दार्थ. पण वानप्रस्थाश्रम म्हणजे 50 वर्षाच्या वर आयुष्य झालं की 51, 52. हा वन हा शब्द वनात जाण्यासाठी आहे. 50 वर्षानंतर माणसाने रिटायरमेंट घेतली पाहिजे. तो सर्व्हिस मधून रिटायरमेंट घेऊ शकेल, पण संसारातून रिटायर व्हायला तयार नसतो तो. पहा पट्टे का तुम्हाला? नोकरी सोडून देईल म्हणे, कंटाळा आला आता नोकरीचा, नको, मरमर नको हे म्हणेल, पण घरी आल्यानंतर घरातल्या विषयामध्ये मात्र त्याचा रस कायम राहील. मग 50 वर्ष वय झाल्यानंतर त्यांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारला पाहिजे असं आपलं धर्मशास्त्र सांगते. 25 वर्ष पहिले ब्रह्मचार्य आश्रम, दुसरे 25 वर्ष गृहस्थाश्रम, त्याच्या पुढचे 25 वर्ष वानप्रस्थाश्रम आणि शेवटचे 25 वर्ष हे संन्यास आश्रम, असं त्याचं गणित आहे. जन्मापासून 25 वर्षापर्यंत माणसाने खूप अभ्यास करावा, खूप कष्ट करावे, ज्ञान प्राप्त करावं. 25च्या पुढे 25 ते 50 पर्यंत भरपूर धन कमवावं, सगळ्यांना सुखी ठेवावं आणि आपल्यामध्ये शुद्ध रजोगुण वाढवावा. शुद्ध रजोगुणाच्या पुढे आपल्याजवळ सत्वगुणाची सुरुवात व्हावी, सत्वगुणाची भगवंताबद्दलची प्रीती वाढावी, यासाठी वानप्रस्थाश्रम. मग आता घरातल्या कुठल्याही सुखावर माझं मन नाही. घरात राहणं म्हणजे वर्ज नाही आहे, घरात राहा, पण हे घर माझं नाही आहे. समर्थ म्हणतात, तुझे नाही तुझे शरीर. तिथे इतरांचा कोण विचार? माझी आई, माझे वडील, माझे बाबा, माझे काका, माझे आप्तेष्ट, हे सगळं कोण आहे? हे तू जाण मावेची, समर्थांचं वचन आहे. हे तू जाण मावेची, अवघी सोयरी सुखाची, हे तुझ्या सुखदुःखाची सांगाती नव्हेती. कर्मयोगे सकल मिळाली, एके स्थळी जन्मास आली, ते तुवा आपुली मानली, कैसे रे पडत मूर्खा. तू तुझं ज्याला म्हणतो, कोण तुझ्यासोबत येणार आहे? खऱ्या दुःखाला जेव्हा तुम्ही सुरुवात कराल त्यावेळेस तुमचं कोणी राहत नाही, एवढं लक्षात ठेवा. सगळे सुखाचे साथी आहे, दुःख मे ना कोय. मग दुःखात जर कोणी नाही आहे, तो भगवंत आहे. त्या भगवंतासाठी आम्ही या ठिकाणी वानप्रस्थाश्रम स्वीकार करावा. मनाला असं तयार करावं की आता आम्हाला आमच्या संसारातून आम्हाला परमार्थाकडे जायचं आहे. समर्थांनी म्हणून यासाठी म्हटलंय सर्व काळ उदासीन. उदासीन असणे याचा अर्थ, उदासीन या शब्दाचा अर्थ उदास असणे. मग कशा बाबतीत? विषयांच्या बाबतीत उदास, पण भगवंताच्या बाबतीत उदास. आता आमच्या दादांनी, सुनीलजींनी फार सुंदर अर्थ उदासचा दुसरा सांगितला होता. उद म्हणजे वर आणि आस म्हणजे इच्छा. ज्याची ऊर्ध्वगतीला जाणारी इच्छा आहे त्याला उदास म्हटलंय. उदासीन हे वृत्ती जीवी धरावी. मी विचारलो होतो दादांना, समर्थांनी असं कसं म्हटलं बा, उदासीन हे वृत्ती जीवी धरावी. ते म्हणाले उद या शब्दाचा अर्थ उच्च आस. आपण भगवंताकडे चाललो आहे, भगवंताकडे आपल्याला, भगवंत आम्हाला पाहिजे आहे. आता संसारात नको आम्हाला. आता खेळण्यातले जे काही घोडे हत्ती आहेत याच्यात आता आमचं रमणार नाही. आता जी 20-22 वर्षाची मुलगी आहे आणि तिला म्हटलं खेळ भांडे खेळ, तर ती खेळेल का? नाही खेळणार. का नाही खेळणार? कारण तिला माहिती आहे हे सगळं खोटं आहे, हे मिथ्या आहे. खरा संसार तिचा जर सुखा सुरू होणार आहे तर या मातीच्या खेळ भांड्यामध्ये तिचा किती जीव रमणार आहे. तसं माणसानी 50 वर्षानंतर त्याच्या लक्षात आलं पाहिजे की हा सगळा जो संसार आहे म्हणजे ही मातीची घरं आहेत. हे कधीतरी पाऊस पडणार, पुन्हा ढेकळं फुटणार, मातीमध्ये माती मिसळणार, आपल्याला हे सगळं सोडून जावं लागणार आहे. म्हणून
रवींद्रनाथ टागोरांनी केलेली कविता आठवावी. त्या कवितेचं नाव आहे वाळूंची घरे. लहान मुलं समुद्र किनाऱ्यावर जातात, खोपे तयार करतात, बंगले बांधतात, त्याच्यात रमतात. पण ज्या वेळेस संध्याकाळ होते तेव्हा ते म्हणतात की आता हे घर जे आहे हे गमतीचं होतं आतापर्यंत, आता मला माझ्या घरी जायचं आहे. म्हणजे ते त्या घरी जात असताना नुसते जात नाही, तर त्या ज्या खोप्यांवर, ज्या घरांवर, त्या घराला त्यांनी स्वतः प्रेमाने तयार केलं होतं त्याच्यावर ते सगळी माती आपल्या पायाने सगळी तुडवतात. वाळू पूर्ण खोपे तोडून टाकतात, बंगले बांधले असतात ते तोडलेले असतात, सगळं तोडून टाकतात. याचं नाव आहे वैराग्य. बांधतो आहे तोपर्यंत तो त्यामध्ये तो रमतोय, पण जेव्हा जायची वेळ आलेली आहे त्यावेळेस ते सगळं तोडून टाकतोय. तसं माणसाला या सगळ्या विषयांना एका क्षणात तोडता आलं पाहिजे. ज्या क्षणात आपल्याला तोडता आलं त्या दुसऱ्या क्षणाला तुम्ही भगवंताच्या जवळ आहे. जोपर्यंत आई वडिलांना सोडत नाही तोपर्यंत पतीपळे माणसाला जाता येत नाही, मुलीला जाता येत नाही. त्याप्रमाणे माहेरचं सुख जर पाहिजे असं खरं, म्हणजे आपलं माहेर म्हणजे माझे माहेर पंढरी. जर माझ्या माहेरचं जर सुख मला पाहिजे असेल तर या खोट्या माहेरला तोडावं लागेल. आणि तो खोटा माहेर म्हणजे हा सगळा आपला प्रपंच आहे. प्रपंच सुखेनं केला आहे, आता काही परमार्थ वाढवावा. हा सत्वगुण समर्थांनी इथे सांगितला. उद्याच्या प्रवचनात या सत्वगुणाच्या पुढच्या जोड्या आपण पाहू. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला अभिवादन करतो आणि इथे थांबतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ.